ही जी केशवानंद भारती जी केस होती ना, ही केस आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात लॉंगेस्ट केस आहे. बघा या केसकड प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही कुठलीही घटना वाचताना तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल की केशवानंद भारती ही केस म्हणजे शिकल्याशिवाय असं वाटतच नाही आपण घटनेचा अभ्यास केला. ही जी केस आहे ना, ही सगळ्यात लॉंगेस्ट केस होती. ही एकूण 68 दिवस ही केस चालली होती. 68 दिवस, बरोबर. आणि ह्या केसचा निकाल देताना आपले जे जजेस होते, तिथे जजेस होते 13, बरोबर. किती? आत्तापर्यंतचा लॉंगेस्ट बेंच, एवढे जज त्याला बसवावं लागले, बरोबर. आणि ह्या निकाल देताना जवळपास 70 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागला. सर असं या घटनेमध्ये काय होतं किंवा ही केस वाटती तेवढी सिरियस होती का? डेफिनेटली बघा, इथून भारतीय सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंट ह्या दोघांना एक मोठी चपराक दिली होती सुप्रीम कोर्टने. कुणाला? आपले जे राज्यकर्ते, ह्या राज्यकर्त्यांना खूप मोठी चपराक दिली. म्हणजे तिथून सुप्रीम कोर्टने सांगितलं, क्लिअर कट करून दिले की तुम्ही एवढ्यापुरते लिमिटेड आहेत. तुम्ही एखादा कायदा करू शकता, पण त्या कायद्याअंतर्गत तुम्ही एखाद्या व्यक्तीचे फंडामेंटल राईट्स काढून घेऊ शकत नाहीत. त्यावेळेला आपले जे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होते, एस.एम. सिक्री. कोण होते? एस.एम. सिक्री. यांचं असं म्हणणं होतं की नेसेसरी गोष्टीसाठी अननेसेसरी रिफॉर्म्स. त्यांनी काय म्हटलं त्या केसेसवरती? यांचं काय जजमेंट होतं? नेसेसरी गोष्टीसाठी अननेसेसरी रिफॉर्म्स. तुमचं म्हणणं बरोबर आहे, सगळ्या लोकांमध्ये प्रॉपर्टीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झाली पाहिजे, ही गोष्ट नेसेसरी आहे. पण तुम्ही जो मार्ग अवलंबताय हा मार्ग अननेसेसरी आहे, बरोबर. तुम्ही करा पण तुम्ही योग्य मार्गाने करा, असं कोणी म्हटलं? एस.एम. सिक्रीने यांनी म्हटलं.